सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने शहराला दररोज पाणी पुरवठा देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि स्वच्छ आणि दररोज पाणी पुरवठा आश्वासन हे हवेतच विरलं आहे। त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे सोलापूर महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळी सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आलं। त्या निवेदनामध्ये असं म्हटलं आहे की सोलापूरला दररोज पाणी पुरवठा करावा आणि स्वच्छ पाणी पुरवठा द्यावा, अन्यथा सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण यांनी दिला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी या महापालिकेवरती धडक मारलेले आहे। या महापालिका वर्षाचा टॅक्स येतं, 8 दिवसात पाणी देतं आणि पाणी देतं ते गढूळ पाणी देतं। सोलापूर शहरातल्या नागरिकांचा पोटाचा आजार वाढलेला आहे, परंतु हे बडवे हे पालकमंत्री अनेक वेळा घोषणा दिलेल्या आहेत। सत्ता आल्यानंतर 1 दिवसात पाणी देतो म्हणले, पण 8 दिवसात पाणी देतात। खोटे आश्वासन देऊन यांनी मतं घेतले, निवडून आले, पण यांचे काय झालंय 87 नगरसेवक आलेत, त्यातले 62 गद्दारच आहेत। त्यामुळे 20-22 जे प्रामाणिक आहेत त्यांचं काय चालली नाही। त्यामुळे आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे। उद्या महापौर पण निवेदन देणार आहे, पण जरी सुद्धा त्यांनी पाणी पुरवठा सुरळीत नाही केली, 1 दिवसात नाही पाणी दिलं तर शिवसेनेच्या पद्धतीनं त्या अधिकाऱ्यांना आम्ही फरफटत नेणार आहे। या प्रसंगी भैया धाराशिवकर यांच्यासह महिला व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।